नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या आणि आदित्य ठाकरेंच्या मनमानी कारभारामुळं आणि उद्धटपणामुळं एकनाथ शिंदे आणि 40 आमदार शिवसेनेमधून बाहेर पडून जवळजवळ आता 1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. मूळतः हे लोक बाहेर का पडले? खरं तर या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपल्याच पक्षातील आमदारांना, मंत्र्यांना 2-2, 4-4 तास वेळ सुद्धा मिळत नव्हता. आपल्याच लोकांना 4-4, 8-8 दिवस मुख्यमंत्री भेटत नव्हते. त्यांना कुठल्या कामासाठी जर मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर दिवस तात्काळत बसायचं आणि बसून सुद्धा मुख्यमंत्री भेटत नव्हते. आणि कुठल्याही कामाचं मग आपल्या मतदारसंघामध्ये जे काही लोकांच्या मागण्या असतील, लोकांचे कामं पेंडिंग असतील, या संदर्भित जेव्हा एखादा आमदार किंवा मंत्री आपली काही समस्या घेऊन जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे जातो तर ते मुख्यमंत्र्यांचं काम असतं की ते आलेल्या आमदारांना किंवा आलेल्या मंत्र्यांना त्यांच्या कामासंबंधी विचारपूस करून त्यात असलेल्या समस्यांची सोडवणूक केली पाहिजे. पण मुख्यमंत्री अक्षरशः आमदारांना मिळत नव्हते, मंत्र्यांच्या सुद्धा कामाची दखल घेत नव्हते. त्यामुळं अशा अनेक समस्या राज्यामध्ये या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. आणि जर स्वतः काही निर्णय घेतले किंवा आमदारांनी निर्णय घेतले किंवा मंत्र्यांनी जर परस्पर निर्णय घेतले तर आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री तेव्हाचे उद्धव ठाकरे हे त्यांना आवडायचं नाही. आणि मग असे निर्णय घेतल्यावर त्या आमदाराशी किंवा मंत्र्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. त्याला अक्षरशः आवारच्या शब्दामध्ये शिव्या पण ऐकायला लागायच्या किंवा त्याचं पुढचं भवितव्य धोक्यातच आहे असं समजूनच चालायचं. अशी ही सगळी पक्ष चालवण्याची पद्धत आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून लोक अक्षरशः बेजार झाले. किती सहन करायचं म्हणून हे लोक बाहेर पडले. आणि कुठल्याही कामाला स्थगिती, मग तो कोणताही प्रकल्प असो, किती तो राज्याच्या विकासाचा असो, जनतेच्या विकासाचा असो, त्याच्यात आपल्याला जर टक्केवारी नसेल, त्याच्यात आपल्याला जर काही हिस्सा मिळणार नसेल, त्याच्यामध्ये आपल्याला श्रेय मिळणार नसेल, आपलं त्यामध्ये नाव होणार नसेल तर मग त्याला स्थगिती द्यायची. मग तो किती कोट्यावधी रुपयाचं आपलं राज्याचं नुकसान होते, जनतेच्या टॅक्समधून आपलं राज्याचं किती मोठं यामध्ये नुकसान होते, हे याच्याकडं कुठेही पाहायचं नाही. फक्त आपला युगो, आपली प्रतिष्ठा आणि आपल्याला पक्ष चालवण्यासाठी अनन्य मार्गाने फंड्स तयार करायचे, त्यातून आपली माया गोळा करायची आणि फक्त मनमानी करायची. बाकीच्या लोकांना काही अधिकार नाही, अधिकार शून्य करून टाकलेलं. अशा पद्धतीने जेव्हा एखादा पक्ष चालवला जातो, त्या पक्षाचा जो कोणी नेता असेल, शेवटी कुठंतरी लोक कंटाळतात आणि अशा नेतृत्वाला झुगारून लोक बाजूला होतात. तीच ही महाराष्ट्राची परिस्थिती तयार झाली. आता देवेंद्र फडणवीसांनी 2014 ते 2019च्या काळामध्ये अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली. अनेक प्रकल्पांची कामं पण चालू होती. पण काही कामं
अर्धवट असताना पुढे उद्धव ठाकरेंनी युतीला बहुमत येऊन सुद्धा महायुतीचं सरकार झालं नाही. आणि मग जे काही उद्धव ठाकरेंनी सपाटा लावला महाविकास आघाडीच्या काळामध्ये, अनेक प्रकल्पांना स्थगित्या दिल्या, प्रकल्पांचं वाटोळं झालं, जनतेच्या पैशाचं अक्षरशः मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्यामध्ये उद्योग येण्यासाठी सुद्धा बंद झाले, कारण या सरकारचं फक्त स्थगिती सरकार म्हणून एक नाव सुद्धा तयार झालं. मग आता उद्धव ठाकरेंचे सुपुत्र यांना पण उद्धव ठाकरेंनी या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मिनिस्टर करून टाकलं. यांच्याकडे पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री असे चांगले पद देऊन टाकले. आणि मग आता हे पर्यावरण प्रेमी यांचं पर्यावरण प्रेम उतू चाललं. आणि जे सुप्रीम कोर्टाने आरे जंगलामध्ये झाडं तोडण्याची परवानगी सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये दिली होती आणि झाडांची तोडणी पण झाली होती. पण या महाशयांनी आरेमध्ये जे काही कारशेड होणार होतं मेट्रोचं, त्याच्यासाठी सुद्धा अनेक अडचणी उभ्या केल्या आणि तिथं हे कारशेड होऊच नये. मग यांचं असं म्हणणं होतं की तिथं अनेक वेगवेगळे प्राणी त्यांचा श्वास कोंडेल, मुंबईचा श्वास कोंडेल, मुंबईला ऑक्सिजन मिळणार नाही, धुण्या होणार नाही, आणि मग ते कांजूरलाच झालं पाहिजे, इकडंच झालं पाहिजे. आणि आपण जेव्हा महानगरपालिकेकडून अनेक कॉन्ट्रॅक्टदारांना इथं लाखो कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट दिले, अनेक कॉलन्या झाल्या, त्यातून सुद्धा जंगलतोड झाली, प्रदूषण झालं. आणि बाकी सुप्रीम कोर्टाने जी काही परवानगी दिली होती फडणवीस सरकारच्या काळामध्ये, तिथं ते असं म्हटलं होतं की जे काही झाडं तुम्ही तोडाल तितकी त्याच्यापेक्षा जास्त झाडं तुम्ही लावाल, अशा पद्धतीने ती परवानगी दिली होती. पण या महाशयाने त्याची दखल घेतली नाही आणि या 2.5 वर्षामध्ये त्या कारशेडला हात सुद्धा लावला नाही आणि त्या कांजूरला सुद्धा व्यवस्थित काहीच प्रगती केली नाही. धड कांजूरला केलं नाही, धड आरेमध्ये करून दिलं नाही. त्याच्यामुळं मेट्रोचं प्रकल्पाचं फार मोठं नुकसान झालं. जो प्रकल्प 3 वर्ष रखडला, 2 वर्षाच्या आतमध्येच तो प्रकल्प व्हायची गरज होती किंवा तो झाला असता, पण केवळ आपल्या आडमुठे धोरणामुळं किंवा आपल्या युगोमुळं या प्रकल्पामध्ये 10,000 कोटीचं नुकसान सरकारला भोगावं लागलं. म्हणजेच सामान्य लोकांच्या खिशातून 10,000 रुपयाची चोरी झाली असंच एक म्हणता येईल. किंवा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी 10,000 कोटीचं नुकसान जनतेच्या पैशाचं केलं असं म्हणायला काही हरकत नाही. फक्त यांचा युगो, दुसरं काहीच नाही. यांना याच्यामध्ये काही लाभ मिळेल नाही मिळेल ह्या गोष्टी फक्त बघायच्या आणि जनतेच्या पैशावर डल्ले मारायचे, इतकाच यांचा हा धंदा असतो. आणि याच्यामुळं मग आता उद्या समजा मेट्रो चालू झाली आणि मग 10,000 कोटीचं नुकसान भरून काढायचे, मग तिकीट वाढ होणारे. भुर्दंड खरं तर 10,000 कोटीचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमुळं सरकारला आलाय, जनतेला आलाय. पण बाकी त्याची वसुली बाकी आता नागरिकांकडून होणार आहे. खरं तर या अशा प्रकारच्या जेव्हा 1,000 कोटीचं जर नुकसान कोणामुळं होत असेल तर त्याची जबाबदारी सुद्धा फिक्स केली पाहिजे. आणि ही खरं तर त्यांची जबाबदारी आहे. या गोष्टीचं उत्तर सुद्धा खरं तर त्यांनी दिलं पाहिजे. कारण
अशा प्रकारे जनतेच्या पैशाची इतकी मोठी नासधूस आणि त्यामधून लोकांना जर 2 वर्ष अगोदरच जर मेट्रो चालू झाली असती तर इथं प्रदूषण सुद्धा कमी झालं असतं. लोकांना जो काही प्रवास करताना फायदा मिळाला असता, लोकांची गैरसोय कमी झाली असती आणि जे काही प्रदूषण होते त्या प्रदूषणामध्ये सुधार झाला असता. उलट या मेट्रो कार शेड न झाल्यामुळं तिथं हजारो टन प्रदूषण झालं. याला जबाबदार सुद्धा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे नेहमी स्थगिती देण्याचं काम करतात. मग सोलापूरचं जे काही घरकुल योजना होती, पंतप्रधान आवास योजना, तिला सुद्धा यांनी 2.5 वर्षात कुठलाच निधी पुरवला नाही, स्थगिती दिली आणि कोट्यावधी रुपयाचं तिथं सुद्धा महाराष्ट्र शासनाचं नुकसान झालं. आडाम मास्तरनी सुद्धा 4 वेळा उद्धव ठाकरेंचे दार झिजवले, पण त्या मास्तरांना सुद्धा उद्धव ठाकरेंनी कधी भेट दिली नाही. त्यांनी आपल्या भाषणात सुद्धा सांगितलं की मागच्या सरकारने वाटोळं केलं, आमचे हे घरांचे स्वप्न सुद्धा 2 वर्ष अगोदर पूर्ण व्हायला पाहिजे होते, पण उद्धव ठाकरेंनी ते काहीच केलं नाही. त्यामुळं या लोकांना फक्त स्वतःचं नाव पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला मलिदा कसा मिळेल, आपल्याला लाभ कसा मिळेल, आपलं कसं भलं होईल, याच्यामुळं आपण आपल्या पक्षाचं तर वाटोळं केलंच आहे, पण राज्य शासनाचं किंवा सरकारच्या तिजोरीवर सुद्धा यांनी जो काही आघात केला ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि मग आता फक्त बोंब मारायची आणि काहीतरी फक्त वेगळंच काहीतरी बोलायचं. मला बजेट कळत नाही, दुनिया कळत नाही आणि फक्त काहीतरी विरोधाला विरोध म्हणून बजेटवर बोलायचं. अनेक विषय आहेत, त्याविषयी बोलायचे नाही. रोज उठून फक्त काहीतरी कुणीतरी लिहून दिलं त्यावरच बोलायचं. इतकाच सगळा कार्यक्रम आपण बघत असतो, देश पण बघत असतो, महाराष्ट्रातली जनता पण बघत असते. या सगळ्या गोष्टी आपल्याला अवगत करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करत असतो. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.